नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये. तर मी आज तुमच्यासाठी अशा धक्कादायक बातम्या घेऊन आलेलो आहे, की तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडू शकत नाही. अमेरिकेचा जी-डी-पी हा 4.4% वरून 0.5% वरती घसरलेला आहे. तसेच ट्रम्पने इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये फीज घ्यायला मनाई केलेली आहे. तसेच एस-आय-पीने ऑल टाईम हाय केलेला आहे आणि टी-सी-एसने पहिल्यांदा 2004 पासून डॉलरमधला रेव्हेन्यू हा घटवलेला आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आपल्या आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे अर्थातच अमेरिकेच्या जीडीपी बद्दल. तर यूएस जीडीपी ग्रोथ ही Q4 2025 मध्ये 4.4% वरून थेट 0.5% वरती घसरलेली आहे. हे अमेरिकेच्या इकॉनॉमीसाठी अलार्म आहे. ट्रम्पच्या टेरिफ वॉर, इम्पोर्ट रिस्ट्रिक्शन आणि फेडच्या हाय इंटरेस्ट रेटमुळे कंझ्युमर स्पेंडिंग कमी झालेले आहे. तसेच ट्रम्पने एका गॅम्बलिंग कंपनीची ॲड त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केल्यामुळे त्याला एक नकारात्मक प्रतिसाद भेटत आहे. जर यूएस जीडीपी स्लो झाला तर फेड रेट कट होणार नाही. त्यामुळे डॉलर वीक होईल आणि इंडियाला FIs परत भेटतील. अशा काही कंट्रीज आहेत लाईक इंडिया, ब्राझील, इंडोनेशिया यांना यूएस स्लोडाऊनमध्ये खूप फायदा होतो. तर नेक्स्ट न्यूज आहे ट्रम्पने इराणला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये फीज घ्यायला मनाई केलेली आहे. ट्रम्पने थेट इराणला अल्टिमेटम दिला होता की हॉर्मुझमधून येणाऱ्या शिप्सकडून कोणतीही फीज वसूल करायची नाही. पण इराणने $96 बिलियन पर इयरची फीज डिमांड केलेली होती. ट्रम्पला हे मान्य नाही. त्यामुळे ट्रम्पने इराणवरती एक्स्ट्रा ॲडिशनल सँक्शन्स आणि मिलिटरी ॲक्शनच्या थ्रेट्स पण दिलेल्या आहेत. US आणि इराणमधलं हे टेन्शन परत एकदा शिखरावर पोहोचत आहे. तसेच हॉर्मुझमधून अजून एक न्यूज येत आहे की इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून फक्त 15 शिप्सला एंट्री देत आहे, जे की आधी 50 ते 60 शिप्स दररोज हॉर्मुझमधून यायच्या. म्हणजे जवळजवळ 75% ऑइल फ्लो हा कमी होतोय आणि जगाचा 20% ऑइल हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधूनच येतो. त्यामुळे ग्लोबल ऑइल सप्लाय हा विस्कटलेला आहे आणि ऑइल प्राइसेस हे 98 वरून $105 पर बॅरलच्या दिशेने वाढत आहे. आणि याचा नक्कीच इम्पॅक्ट FMCG, एव्हिएशन, पेंट स्टॉक यांना होऊ शकतो. तसेच नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्सकडून. तर मुकेश अंबानीच्या रिलायन्स पंपने त्यांच्या पेट्रोल पंपवरती फ्यूल सेल हा कॅप केलेला आहे. म्हणजे एका ट्रान्झॅक्शनमध्ये एका व्यक्तीला फक्त ₹1000 पेट्रोल और डिझेल किंवा $11चं फ्युएल भेटणार आहे. म्हणजेच होर्डिंग, ब्लॅक मार्केटिंग रोखण्याचा हा निर्णय आहे. क्रूड एक्सपेन्सिव्ह झाल्यानंतर रिलायन्सला जास्त लॉस होऊ नये म्हणून ही एक आयडिया इम्प्लिमेंट केल्याचं बोललं जात आहे. आणि अशाच आयडिया BP, शेल हे प्रायव्हेट पेट्रोल पंप सुद्धा इम्प्लिमेंट करू शकतात. एक ही गोष्ट जाणून घ्या मंडळी, कारण जर गाडी फुल करायची असेल आपल्याला तर आपल्याला 2-3 वेळा पेट्रोल पंपावर जावं लागेल. आणि असं कधीच इंडियामध्ये झालेलं नव्हतं. आणि याचा इम्पॅक्ट EV व्हेकल ॲडॉप्शनमध्ये होईल का हे बघायला हवं. नेक्स्ट न्यूज आहे इंडियन गव्हर्नमेंटबद्दल. तर इंडियन गव्हर्नमेंटने ट्विटरवरती कम्युनिटी नोट्स फीचरला रेग्युलेट करण्याचा प्लॅन जाहीर केलेला आहे. कम्युनिटी नोट्स म्हणजे युजर स्वतः मिसइन्फॉर्मेशनवर फास्ट चेक करू शकतील. सरकार बोलत आहे की हे फीचर मिसयूज होत आहे, तर अपोजिशन बोलत आहे की हे फ्रीडम ऑफ स्पीचवरती एक अटॅक आहे. इलॉन मस्कने या गोष्टीला स्ट्रॉंग अपोज केलेला आहे. आणि नेक्स्ट न्यूज आहे RBI UPI रेग्युलेशन बद्दल. तर RBIने एक नवीन प्रपोजल आणलेला आहे. 10,000 पेक्षा जास्त UPI पेमेंटसाठी 1 आवर प्रोसेसिंग डिले. म्हणजे तुम्ही जर 15,000 ट्रान्सफर करायला गेलात तर 1 तासानंतर ते पैसे पोहोचतील. हे सायबर फ्रॉड, ऑनलाईन स्कॅम रोखण्यासाठी आहे, पण यामुळे बिझनेस पेमेंट, इमर्जन्सी ट्रान्सफर स्लो होतील. इंडस्ट्रीने याला खूप जास्त अपोज केलेला आहे. पण मंडळी एक समजून घ्या, मागच्या वर्षी जवळ-जवळ 28 लाख केसेस दर्ज झालेल्या आहेत, की ज्यांच्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे. म्हणजेच एकंदरीत 128,000 करोड रुपयाची मालमत्ता लोकांनी गमावलेली आहे. तसेच RBIने इंटरनॅशनल रेमिटन्ससाठी एक नवीन रूल आणलेला आहे. RBIने मॅन्डेट केलं आहे की विदेशातून म्हणजे USA, UAE, UK इंडियाला पाठवलेल्या रेमिटन्स त्याच दिवशी बेनिफिशरीच्या अकाउंटमध्ये क्रेडिट व्हायला हवे. आधी ते 1 ते 3 दिवस घ्यायचे, पण इंडिया हे जगातील सर्वात मोठं रेमिटन्स मार्केट आहे. फायनान्शियल इयर 26 मध्ये $129 बिलियन म्हणजे जवळजवळ 10 लाख करोड रुपये इंडियाला आलेला आहे. आणि हे नियम लागू झाल्यावर NRI फॅमिलीजला इन्स्टंट फायदा होईल. म्हणजेच बँक जे रेमिटन्स हँडल करतात, SBI, ICICI, ॲक्सिस यांना फ्री इन्कम वाढेल. नेक्स्ट न्यूज आहे म्युच्युअल फंड इन्फ्लोबद्दल. तर मार्च 2026 मध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला 40,450 करोड इन्फ्लो मिळाला आहे.
हे मागच्या वर्षीपेक्षा 56% जास्त आहे. इक्विटी म्युच्युअल फंडला 25,000 करोड भेटलेले आहेत, तर डेब्ट फंडला 15,368 करोड भेटलेले आहेत. इंडियाचा डोमेस्टिक रिटेलर आता स्मार्ट झालेला आहे आणि तो मार्केट करेक्शनमध्ये बाय करतो. त्याचा सर्वात जास्त फायदा हा AMC कंपनीजना होणार आहे, म्हणजे HDFC AMC, निप्पॉन इंडिया AMC आणि UTI AMC. इंडियामध्ये म्युच्युअल फंड पेनिट्रेशन हे अजूनही 10 ते 15% आहे आणि आपला गोल आहे की ते 30 ते 40% पर्यंत होऊ शकतं. तसेच नेक्स्ट न्यूज आहे SIP इन्फ्लोज बद्दल सुद्धा, की मार्च 2026 मध्ये SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन्फ्लो हा 32,087 करोडचा होता, जो की आतापर्यंत सर्वात ऑल टाइम हाय आहे. म्हणजे इंडियामधील कॉमन माणूस हा दरमहा 32,087 करोड SIP मध्ये टाकत आहे. SIP अकाउंट आता 10,000 करोड प्लस झालेले आहेत, म्हणजे 10 करोड इंडियन फॅमिलीज नियमित इन्व्हेस्ट करत आहेत. FIs विकत आहेत, पण इंडियाचे SIP इन्व्हेस्टर इंडियन स्टॉक मार्केटला प्रोटेक्ट करत आहेत. SIP ऑल टाइम हाय जाणं म्हणजे लॉंग टर्म इंडियन मार्केट बुलिश दिसत आहे. तसेच नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. तर गोल्डने मार्च 2026 मध्ये 12% करेक्शन घेतलेलं आहे. 1,54,096 रुपये म्हणजे ऑल टाइम हायवरनं गोल्ड आता 1,35,000च्या जवळ आलेला आहे. इराण सीजफायर अनाउन्समेंट, डॉलर थोडा स्ट्रॉंग झाल्यामुळे प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे, पण फंडामेंटल्स बदलले नाही. सेंट्रल बँक बाईंग चालू आहे, वॉर अनसर्टेनिटी आहे आणि डॉलर वीक होत आहे आणि त्यामुळे सगळे लोक गोल्डला प्रेफरन्स देत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे ब्रँड मी बद्दल. इंडियाचं D2C म्हणजे डायरेक्ट टू कन्झ्युमर हे ब्रँड ॲग्रिगेटर ब्रँड मी 300 करोड डेब्ट फायनान्सिंग रेज करत आहे. हे प्लॅटफॉर्म छोट्या इंडियन ब्रँड्सला म्हणजे ब्युटी, फॅशन, फूडला ग्रो करायला मदत करतं. तसेच या छोट्या ब्रँड्सला कॅपिटल, मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठीही मदत करतं. इंडियाचा हा D2C मार्केट 2027 पर्यंत $100 बिलियन होऊ शकतो आणि ब्रँड मी ह्याच वेवचा एक हिस्सा आहे. त्यामुळे D2C सेक्टरसाठी तुम्ही नायका, मामाअर्थ यासारखे ब्रँड नक्कीच वॉच करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे ओला इलेक्ट्रिक बद्दल. तर ओला इलेक्ट्रिकचा शेअर एप्रिल 2026 मध्ये तब्बल 70% वरती गेलेला आहे आणि याची कारणं काय आहेत, तर इंडिजिनियस लाईफ PO4 बॅटरी सेल अनाऊन्स झालेले आहे. तसेच क्रूड ऑइल महागल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलला प्राधान्य भेटत आहे. तसेच Q4 मध्ये डिलिव्हरी नंबरही ओला इलेक्ट्रिकचे चांगले होते, त्यामुळे स्टॉक हा 45 वरून डायरेक्ट 76 रुपयावर पोहोचलेला आहे. ओला इलेक्ट्रिकने पहिल्यांदाच लिथियम आयर्न फॉस्फेट सेल स्वतः बनवलेले आहे, त्यामुळे चायनावरची डिपेंडन्सी ही कमी होत आहे. तुम्हाला असं वाटत असेल की 45 रुपयावरनं 70 रुपयावर शेअर गेला, म्हणजे ज्यांनी 45 रुपयावरती इन्व्हेस्ट केले होते त्याला फायदा झाला. पण हे लक्षात घ्या, काहींनी शेअर जेव्हा कंपनी लिस्ट झाली 150 रुपयावर तेव्हाही शेअर घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी हा अजूनही लॉस आहे. त्यामुळे हा सगळा टायमिंगचा खेळ आहे. त्यामुळे प्रॉपर न्यूज लक्षात घेऊन तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे. तसेच नेक्स्ट न्यूज आहे TCS बद्दल. तर TCSने Q4 फायनान्शियल इयर 26 मध्ये डॉलर रेव्हेन्यूमध्ये डिक्लाइन नोंदवलेला आहे. रुपीजचं सतत होणारं ॲप्रिसिएशन, तसेच UX टेक स्पेंडिंग स्लो होत आहे आणि डील्सच्या एक्झिक्युशनमध्ये झालेल्या डिलेमुळे 2004 नंतर पहिल्यांदा USने डॉलर रेव्हेन्यू हा डिक्लाइन नोंदवलेला आहे. सध्या त्यांनी डॉलर रेव्हेन्यू हा 6.98 बिलियन नोंदवलेला आहे, जो की आधी $7.0 बिलियन इतका होता, म्हणजे 1% डिक्लाइन. रुपी स्ट्रॉंग होणं हे TCS साठी पॅराडॉक्स आहे, कारण रुपी रेव्हेन्यू जास्त पण डॉलर रेव्हेन्यू कमी होत आहे. नेक्स्ट न्यूज आहे OpenAI बद्दल. तर ChatGPT बनवणाऱ्या OpenAIने फोरकास्ट केलं आहे की 2030 पर्यंत त्यांचा ॲडव्हर्टायझिंग रेव्हेन्यू हा $102 बिलियन इतका होणार आहे. म्हणजे OpenAI हा AI पॉवर्ड ॲड्स लॉन्च करणार आहे. युजर्सला ChatGPT मध्ये पर्सनलाइज ॲड दिसतील. गुगलही $280 बिलियन पर इयर कमवतो, तसेच मेटाही $130 बिलियन पर इयर कमवतो. म्हणजे मेटा आणि गुगलला हा डायरेक्ट कॉम्पिटिटर होणार आहे. नेक्स्ट न्यूज आहे YouTube बद्दल. तर YouTubeने 90 सेकंदची अनस्किपेबल ॲड्सची टेस्टिंग सुरू केलेली आहे. आधी 5 सेकंद नंतर ॲड स्किप करता येत होती, पण आता 90 सेकंद तुम्हाला ती ॲड कंपल्सरी बघावी लागणार आहे. YouTube प्रीमियमचे हे सबस्क्रिप्शन वाढवण्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. इंडियामध्ये 500 मिलियन प्लस युजर्स YouTubeचे आहेत, म्हणजे इंडियामध्ये सर्वात जास्त YouTube हे प्लॅटफॉर्म वापरलं जातं. नेक्स्ट न्यूज आहे SpaceX बद्दल. तर इलॉन मस्कच्या SpaceXने 2025च्या फायनान्शियल इयरमध्ये $5 बिलियन नेट लॉस नोंदवलेला आहे. स्टारशिप डेव्हलपमेंट कॉस्ट, तसेच स्टारलिंक इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड आउट आणि एम्प्लॉई एक्सपान्शनमुळे
हा प्रचंड खर्च स्पेसएक्सला सोसावा लागत आहे. रेव्हेन्यू हा कंपनीचा $13.7 बिलियन इतका होता, पण आता खर्चच $18.7 बिलियन झालेला आहे. स्पेसएक्स ही अनलिस्टेड कंपनी असल्यामुळे हे आकडे आधी कोणालाच माहीत नव्हते, पण आता ह्या गोष्टी कंपनीच्या बाहेर येत आहेत. नेक्स्ट न्यूज आहे सेन्सेक्स बद्दल. तर सेन्सेक्सने शुक्रवारी 910 पॉईंटची रॅली दाखवलेली आहे. तसेच निफ्टी ही 1.16% वरती क्लोज झालेला आहे. US GDP हा 0.5% वर आल्यानंतर फेडरल रिझर्व्ह लवकरच रेट कट करेल आणि या एक्सपेक्टेशनमुळे इंडियन मार्केट हे चांगलीच मोठी रॅली दाखवत आहे. नेक्स्ट न्यूज आहे युरेनियम एनर्जी बद्दल. तर इंडियाने युरेनियम बेस्ड न्यूक्लिअर एनर्जी टेक्नॉलॉजीवर मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू केलेला आहे. राजस्थान आणि गुजरातमध्ये न्यूक्लिअर प्लांट्सही सुरू करण्यात आलेले आहेत. इंडियाची न्यूक्लिअर पॉवर कॅपॅसिटी ही सध्या 7,480 मेगावॅटची आहे आणि 2047 पर्यंत ही 1,00,000 मेगावॅट पर्यंत करायचं टार्गेट आहे. त्यामुळे आपली इम्पोर्ट डिपेंडन्सी ही कमी होईल. न्यूक्लिअर एनर्जी म्हणजे युरेनियम मायनिंग. म्हणजे ह्या न्यूजचा इम्पॅक्ट होणार आहे L&T प्लांट कन्स्ट्रक्शन जी करते, BHEL जी टर्बाईन्स बनवते, NTPC जी पॉवर जनरेशन करते, ह्या सगळ्या कंपन्यांवरती. तर नेक्स्ट न्यूज आहे LNG बद्दल. तर रशिया ही युरोपला गॅस विकू शकत नाही, पण त्यांनी इंडिया, चायना, जपान या एशियन कंट्रीजना 40% डिस्काउंटवरती LNG विकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हे जर असं झालं तर पॉवर सेक्टर, फर्टिलायझर उद्योग आणि स्टील इंडस्ट्रीला याचा खूप मोठा फायदा होईल. कारण ह्या सेक्टरमध्ये एनर्जी बनवायलाच खूप कॉस्ट लागते आणि जर ती एनर्जी आपल्याला 40% डिस्काउंटवर भेटत असेल तर ह्या कंपन्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामुळे पेट्रोनेट, LNG आणि गेल हे डील फायनलाइज करण्यासाठी रशियाशी निगोशिएशन करत आहेत. तर नेक्स्ट न्यूज आहे फ्रान्सबद्दल. तर फ्रान्सने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हमधून ठेवलेले गोल्ड हे परत पॅरिसला हलवलेलं आहे. हे गोल्ड जवळजवळ $200 बिलियन होतं. तसेच जर्मनीनेही 2017 मध्ये पोलंड, नेदरलँड नंतर आता फ्रान्सही आपलं गोल्ड परत आपल्या कंट्रीमध्ये आणत आहे. ट्रम्पच्या अनप्रेडिक्टेबल पॉलिसीज, टेरिफ वॉर आणि सँक्शन्समुळे युरोपला आता अमेरिकन असेटवरती विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आपल्याला दिसून येते की आता डॉलरचं वर्चस्व कमी होत चाललंय. नेक्स्ट न्यूज आहे झोहो बद्दल. तर झोहो कॉर्पोरेशनने फायनान्शियल इयर 25 मध्ये 3,191 करोडचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे. यांचा रेव्हेन्यू हा टोटल 12,447 करोडचा होता. तर श्रीधर बेंबू यांनी कधीही IPO केलेला नाहीये. ना VC कडून पैसे घेतलेले आहेत, ना की विदेशामध्ये कोणतं हेडक्वार्टर आहे. तरीही या कंपनीने 3,191 करोडचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे. ह्या कंपनीचे 150 देशांमध्ये जवळजवळ 6 लाख कस्टमर्स आहेत. तर नेक्स्ट न्यूज आहे रिबेल फूड बद्दल. तर रिबेल फूडने क्विकीज हे त्यांचे 15 मिनिटाचं फूड डिलिव्हरी ऑप्शन बंद केलेलं आहे. फूड प्रिपरेशनलाच 15 ते 20 मिनिटं लागतात, तर ही कंपनी 15 मिनिटात फूड कसं डिलिव्हर करणार हाच प्रश्न उभा राहत होता. तर नेक्स्ट न्यूज आहे ग्रो बद्दल. तर इंडियाचा सर्वात मोठा रिटेल इन्व्हेस्टिंग प्लॅटफॉर्म ग्रोने RBI पेमेंट ॲग्रिगेशन लायसन्स सरेंडर केलेले आहे. 5 करोड प्लस सबस्क्रायबर असणाऱ्या ह्या ग्रोने पेमेंट बिझनेस एक्झिट केलेला आहे. आता त्यांच्या प्लॅटफॉर्म फक्त इन्व्हेस्टमेंट चालेल. रेग्युलेटरी कम्प्लायन्स कॉस्ट प्लस कॅपिटल रिक्वायरमेंट आणि फोनपे, रेझरपे कॉम्पिटिशनमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रो सुद्धा आपला IPO 2026-27 मध्ये प्लॅन करत आहे. त्याआधी बिझनेस हा सिम्प्लिफाय करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तसेच नेक्स्ट न्यूज आहे ले ऑफ सुनामी बद्दल. तर 2026च्या पहिल्या 4 महिन्यात गोप्रोने 23% वर्कफोर्स कट केलेला आहे. तसेच डेलनेही 11,000 एम्प्लॉईजना काढलेलं आहे. डिझनीने 1,000 एम्प्लॉईजला काढलेलं आहे आणि यात 14,000 Amazonचे, 20% मॅन पॉवर नोकियाची, तसेच ओरॅकलनेही 25,000 लोक ले ऑफ केलेले आहेत. तर एकूण 80,000 एम्प्लॉईजला आपला जॉब सोडावा लागलेला आहे आणि त्यातील 50% हा AI मुळे आहे. तर ह्या होत्या आजच्या मित्रांनो टॉप इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज. तुम्हाला न्यूज कशा वाटल्या ह्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनल जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मोस्ट IMP न्यूज घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.